मंडळी, काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एका तडीपार गुंडाची 18 जणांच्या टोळक्यानं हत्या केल्याची घटना घडलेली होती। भैया उर्फ प्रवीण कांदळकर असे या गुंडाचं नाव होतं। कांदळकर नंतर आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये एका तडीपार गुंडाच्या हत्येनं नाशिक शहर हादरवून निघालंय। त्याचं झालं असं की नाशिक शहरातून तडीपार करण्यात आलेले दोन सराईत गुन्हेगार गाडी लावण्याच्या कारणावरून एकमेकांशी भिडले। यात हितेश डोईफोडे याचा मृत्यू झालेला आहे। हितेश मुलीच्या वाढदिवसाचं आमंत्रण देण्यासाठी त्याचा मित्र रोहितला घेऊन संशयित आरोपी निलेश पेखळे याच्या घराच्या समोर आलेला होता। त्यावेळी हितेशने निलेशच्या घरासमोर गाडी लावली। हे बघताच निलेशने गेटला लटकवलेल्या पिशवीतून धारदार शस्त्र काढलं आणि ते हितेशच्या डोक्यात घातलं। यात हितेश रक्तबंबाळ झाला। पुढे रक्तबंबाळ झालेल्या हितेशने जुना सायखेडा रोडच्या दिशेने आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढला, पण संशयित निलेशने त्याचा पाठलाग केला आणि रस्त्यात गाठून त्याची निर्घृण हत्या केलेली आहे। यात मागे राहिलेला रोहित भैरवनाथ नगरच्या दिशेने पळाला, त्यामुळे तो तिथे थोडक्यात बचावला। विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर मारेकरी निलेश यानेच जखमी हितेशला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केला। रुग्णालयात सोडल्यानंतर निलेशने गोदावरीवरती जाऊन अंघोळ केली, कपडे धुतले आणि त्यानंतर नवीन कपडे घालून पोलीस ठाण्यामध्ये हजर झालाय। पण हितेश आणि निलेश यांच्यात नेमका वाद काय झालेला होता? निलेशने हितेशचा खून का केला असावा आणि खून केल्यानंतर स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये हजर का झाला असेल? सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। 1 मे महाराष्ट्र दिनचा तो दिवस होता, ज्या दिवशी मृत हितेश आपल्या मुलीचा वाढदिवस जवळ आल्यानं हितेशने धडाक्यात मुलीचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी केलेली होती आणि त्यासाठी तो आपल्या मित्रांना आमंत्रण देत होता। गुरुवारी रात्री सुद्धा हितेश आपला मित्र रोहितला सोबत घेऊन एकलहरे इथे एकाला आमंत्रण देण्यासाठी आलेला होता आणि यावेळी हितेशने जेल रोड परिसरात आरोपी निलेशच्या घरासमोर गाडी लावली आणि यावरून निलेश आणि हितेश यांच्यामध्ये वाद झाला। हा वाद विकोपाला गेल्यानंतर निलेशने साथीदारांच्या मदतीने हितेशवरती प्राणघातक हल्ला केला। यात हितेशचा मृत्यू झालाय। हितेशने निलेशच्या घरासमोर बाईक लावल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली होती। त्यानंतर काही क्षणातच निलेशने गेटला अडकवलेल्या पिशवीतून धारदार शस्त्र काढून हितेशच्या डोक्यात वार केला। त्यानंतर जखमी हितेश हा सायखेडा रोडच्या दिशेने पळू लागताच निलेश आणि त्याच्या मित्रांनी पुन्हा एकदा त्याचा पाठलाग केला आणि लोखंडी रॉड हत्यारांनी हल्ला चढवून निर्घृण खून केलेला आहे। सुरुवातीला दोघांमध्ये हमरीतुमरी होत निलेश पेखळे याने लोखंडी टॉमीने हितेशच्या कपाळावरती जोरदार प्रहार केला, ज्यामध्ये एका दणक्यातच हितेश हा जमिनीवरती कोसळला। कपाळाचा अर्धा भाग त्या फटक्यात उघडा होऊन त्या ठिकाणी सर्वत्र रक्त सांडलं होतं। यात हल्लेखोर हितेशला मारत असताना मागे एकटाच पडून राहिलेला रोहित याने भैरवनाथ नगरच्या दिशेने पळ काढला आणि रेल्वे मार्गाच्या जवळील गवतामध्ये लपून बसला, ज्यामुळे त्याचा जीव वाचला। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले हितेश डोईफोडे आणि निलेश पेखळे हे समोरासमोर आले। दोघांवरती गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना तडीपार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तरी सुद्धा हे दोघे सुद्धा विनापरवानगी शहरामध्ये वास्तव्य करत होते। जुलै 2024 मध्ये हितेश याला विनापरवानगी शहरात वास्तव्य केल्याप्रकरणी अटक सुद्धा केलेली होती। दरम्यान गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास मोरेमळा बालाजी नगर इथे दोघेही समोरासमोर आले। दोघे मित्र असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये सातत्याने वाद सुरू होते आणि यातूनच जुन्या वादातून पुन्हा एकदा या दोघांमध्ये भांडण झालं आणि दोघेही एकमेकांवरती धावून गेले। हाणामारीमध्ये निलेशने धारदार हत्याराने हितेश याच्यावरती हल्ला केला। मिळालेल्या माहितीनुसार निलेश पेखळे याचा बालाजीनगर परिसरामध्ये अवैध दारू विक्रीचा व्यवसाय असल्याची चर्चा आहे आणि यातूनच व्यवसायातील पैसे वारंवार मागण्यावरून दोघांमध्ये वादाचा भडका उडायचा। हितेश आणि निलेश हे दोघे सुद्धा एकमेकांचे मित्र सुद्धा होते, मात्र केवळ पैशांवरून दोस्तीमध्ये कुस्ती झाल्याचा प्रकार घडला। दरम्यान हल्ला करणाऱ्या नितेशने निश्चित पडलेल्या हितेशला आपल्या चारचाकी गाडीतून जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं। तोपर्यंत घटनेची माहिती ही नाशिक रोड पोलिसांना मिळालेली होती। त्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले। निलेश आणि हितेश यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यांची तपासाची चक्र फिरवली। मात्र रुग्णालयात हितेशला सोडल्यानंतर निलेश हा स्वतःहून नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला। त्याआधी त्यानं गोदावरीवरती जाऊन अंघोळ केलेली होती, रक्ताने माखलेले कपडे धुतले, नवे कपडे घातले आणि पोलिसांना शरण गेला। या प्रकरणी आता नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संशयित निलेश पेखळे याला शुक्रवारी दुपारी नाशिक रोड न्यायालयासमोर उभं केलं असता त्याला 8 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। मयत हितेश आणि संशयित निलेश हे दोघे सुद्धा विवाहित होते, त्यांना मुलं सुद्धा आहेत। सध्या तरी रोहित बंग याच्या फिर्यादीवरून निलेश सोबत आणखी कोण होतं का याचा तपास पोलीस घेत आहेत। मंडळी, जेल रोड इथल्या साने गुरुजी नगर झोपडपट्टीतील 21 वर्षांचा हितेश सुभाष डोईफोडे याला 25 मे 2024 ला 2 वर्षांसाठी आणि निलेश बाजीराव पेखले याला 19 नोव्हेंबर 2024 ला 1
एका वर्षासाठी नाशिक शहर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेलं होतं। तसं बघायला गेलं तर गेले काही महिने नाशिक शहरात खुनाचं सत्र सुरूच आहे। सराईत गुन्हेगार तसेच तरुणांमध्ये मादक पदार्थांच्या सेवनातून हा प्रकार वाढत आहे असं दिसतंय। गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी या हत्या होत असल्याचं सुद्धा आता स्पष्ट होताना दिसतंय। विशेष म्हणजे गुन्हेगारीमध्ये अनेक तडीपार लोकांचा सुद्धा सहभाग दिसून येतोय। अनेक तडीपार गुन्हेगार शहरामध्ये वावरत असल्यानं त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं टाकलंय। यात काही दिवसांपूर्वी सुद्धा नाशिकच्या प्रवीण कांदळकर या तडीपार गुंडाची 18 जणांच्या टोळक्यानं हत्या केलेली होती। यामध्ये 11च्या सुमारास नाशिकच्या शहा गावातील काही तरुणांची टोळी अचानक एका घरात घुसली। त्यांच्या हातात कुऱ्हाड, लाकडी दंडुके, कोयता अशी काही हत्यारं होती। साधारण 18 जणांची ही टोळी होती। ही टोळी आधी कांदळकरच्या घराजवळ आली, त्यानंतर तडीपार गुंड म्हणजेच भैया उर्फ प्रवीण कांदळकर आम्हाला धमकी देत होता असं म्हणत अगोदर त्याला त्याच्या घरातून बाहेर ओढत आणलं गेलं आणि त्यानंतर त्याच्या घराच्या समोर या 18 जणांच्या टोळीनं भैया कांदळकर याच्या डोक्यामध्ये, मानेवर, नाकातोंडावर, हातापायावरती कोयता, कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण करत घराच्या बाहेर त्याला फेकून दिलं आणि तिथून त्यांनी पळ काढला। हे सगळं काही भर दिवसा घडलेलं आहे आणि त्यामुळे परिसरात चांगलीच दहशत सुद्धा माजलेली होती। आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा सेम अशीच घटना घडलेली आहे, ज्यामुळे या गुन्हेगारांच्यात कायद्याचं आणि पोलीस प्रशासनाचा धाक उरलाच नाहीये अशी परिस्थिती दिसते। बाकी पुणे, नागपूर, बीड नंतर आता नाशकात सुद्धा भर दिवसा हत्या होण्याचं आणि गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। दरम्यान सातत्याने होणाऱ्या या हत्या सत्रांकडे गृह विभाग नेमकं कधी लक्ष देत आहे हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। नुकताच काल पुण्यात सुद्धा कोयता गँगने जो रस्त्यात धुमाकूळ घातलेला होता त्याचाही व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांना प्रश्न विचारलेत। हे थांबणार कधी? तुम्ही तर म्हणताय पुण्यात कोयता गँग अस्तित्वातच नाहीये, मग हे काय आहे असं म्हणत पुणेकरांच्या सेफ्टीबाबत काळजी व्यक्त केलेली आहे। बाकी आता या हत्याकांडासारख्या घटना थांबवण्यासाठी गृहमंत्र्यांनी काय पावलं उचलणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। सोबतच आपल्या विशेष भाईच्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।